इकडे मी काय बसायचंय का गाडीत? नको. दत्ताभाऊ आरडतील. लाकडं देऊची आहेत ना. घरात कोण कोण आहेत? घरात दत्ताभाऊ, माई, नाना, छायाताई, अभिभाव, सरिता वहिनी सरिता वहिनी नाया. सरिता वहिनी गेली. कुठे गेले? तमाका काय माहित. कधी गेले? ते दिवस गेली. कशाला गेले? विसरलंय. गाडीतून फिरायचंय ना? दत्ताभाऊ. मी दत्ता भाऊला सांगतोय हा फिरायला घेऊन जातोय याला म्हणून. हा सांग, सरिता वहिनी घरातून बाहेर का पडल्या? कोणी त्यांना घरातून बाहेर पडायला सांगितलं का? हा दत्ताभाऊनी सांगितल्यानी बाहेर काढल्याने दत्ताभाऊनी. सरिता वहिनी गेली. तिच्यावर पण रागवले होते का तुझे दत्ता भाऊ? वय दत्ताभाऊ रागवले. बाहेर काढल्यानी, आत नाही घेतल्यानी. वहिनी रडत होती. पांग्या काय करतो? हैसर ये. छायाताई. छायाताईली. छायाताई. छायाताई तुमका गाडीत बसूचा. माका हे बसवतात वय ना. हा आए क्या आहे? दत्ता बाहेर ये बा. पोलीस इलेत. दत्ता भाऊ होय, मी सरिता नाईक तुमची बायको होय. तिची मिसिंग कंप्लेंट आमच्याकडे नोंदवलेली आहे. हरी नाईक कोण? माझो झील आणि ही सरिताचो सासरो. साहेबांनी किती सापडलं सरिता? घरातून बाहेर पडताना म्हणजे दत्ता भाऊ घरातून बाहेर काढताना कोणत्या रंगाची साडी होती त्यांच्या अंगावर? आबोली. पण असा किती विचारतास? सापडलं सरिता. नेमक्या त्याच आहेत का सांगता येत नाही. ओळख पटलेली नाही. म्हणजे डेड बॉडी सापडली आहे. सरिता. नाही. आहे आहे माझा सरिता नसतला. सरिता काय नाही होऊ सरे. अजून देवावर बसलो हा. सरिता काय होऊ देऊ सोनाय. साहेब, सरिता सर पाण्यात सापडली आहे डेड बॉडी. बराच वेळ पाण्यात असल्यामुळे बॉडी फुगली आहे. माशाने अख्खं शरीर खाऊन टाकलंय. आत खोलवर दगडावर डोकं आपटल्यामुळे मेंदू बाहेर आलाय, डोळे बाहेर आलेत. चेहरा तर ओळखताच येत नाही. त्यामुळे बॉडी आयडेंटिफाय करावी लागेल. नायकांका पाण्यापासून धोको ना. आहे हे आहे. दत्ता तू जा त्यांच्या वांगडा. ती कमी बघताय. पांडू जा रे, कांदो घेऊन ये जा. कांदो आणत. घे. आहे दत्ता, आम्ही असो रे. तू जा. पांडू छायाताई कांदो. दी धर. दी घे. नाना टिक सू दे ना नाया.
बाहेर नको काढू. चल बाहेर. ऐका तर. चल बाहेर हो. अहो, ऐका ना. माझं चुकलं, माफ करा मला. बावी जाऊ येईलच ना 20 पुरुषभर खोल असा उडी टाकशी ना तर नक्कीच मरशी. बायको घर सोडून गेली तेव्हा तुमच्यापैकी कुणीच तिला शोधायचा प्रयत्न केला नाही का? चुका केल्यानंतर प्रायश्चित्त करूनही काय होत नाही ना. ह्यापेक्षा चूक करण्याआधी याची काळजी घेतली असती तर ही वेळ आलीच नसती. किती वर्ष झाले लग्नाला? नुकताच झालेला. प्रेम प्रकरण की नाही ठरवलेला लगीन. दोघांनाही लग्न मान्य होतं का? दत्ता ही तुझी बाईल आणि यो तुझो हो दत्ता. चौकशीत कळलंय आम्हाला की हे लग्न तुम्हाला मान्य नव्हतं. खरं आहे का? कारण असं काय नाही मुलीच्या घरची परिस्थिती साधारण. अण्णांना एक गावातलं मोठं प्रस्थ आणि एका गरीब घरातल्या मुलीशी लग्न, तेही घाईघाईत लावण्यात आलं. हो की नाही? होय असं घाईघाईत लग्न लावण्याचा निर्णय अण्णांनी घेतले. वडिलांच्या दबावाखाली येऊन तुम्ही लग्न केलं, हो की नाही? लग्नानंतर घरात वादविवाद, घरगुती कलह. गो राव समोर ठेव नारळ हात आणि सांग सगळा खरा काय ता. वय मी जाय होते त्यांच्या घराकडे, मग फसवला नाही त्याने. आहे माझ्यावर विश्वास ठेवा. घरगुती कलहातून सरिता नाईक यांना बाहेर काढल्यावर त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहिला नाही आणि त्यांनी आत्महत्या केली असंच प्रथमदर्शनी दिसतंय. सरिता 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 नाना माई वहिनी काक मारता ना. हा माझ्या सरिता काय झालं नाना? गे आता दत्ता बघू गेलो आना बडी ओळखाक तरी येऊ खोई. हा माका सोडून जाऊचा नाही ना ता. होय गो काय नाही होचा धक्का. नानानू किती तिका खोटी आशा दाखवतास? बघलास ना आता पोलीस येऊन गेले ते. असता तर आपण गावात काहीतरी गावला नसता काय? ही त्याचीच बॉडी असतली. छाया असं किती बोलतोस ग तू? ह्या बघ आहे खरा पचवणं कठीण असता, पण माका सांग खरंच जर त्याका काय झाला असला तर आपण काय करायचा? छाया अगो अवस्था तरी बघ त्याची. बोलताना जरा भान ठेवत जा. ह्या बघा नाना जा काय असा आम्ही सगळा तोंडावर बोलान टाकतोय. उगाच आपण किती आशा ठेवायची? त्यापेक्षा समोर जा असा आता मान्य करून टाकूचा, म्हणजे किमान त्रास तरी कमी होत. बघलास ना किती कांदे लावचे लागले ते, तेव्हा ही कसू दिली हा. गे असा रडण काय होतला? तुकाच होता ना सगळं त्रास. अगो माझ्या चढवासारखा असा ना. अये माका माहित हा सगळा. तू लय लाडान सगळा केलंस त्याचा. अण्णांनी झिलाची वरात काढल्यानी, थाटामाटात लगीन लावल्यानी, पण ह्या घरात काय चांगला होता हा काय? नानांकडे बघ पडले आहात ना ते जाग्यावर. ती मांगरावर बसली हा वच्ची अण्णांची चुलती, तिच्यामुळेच होता या सगळा. तू घराचा किती सुख बघलस ना तरी ती बाया काय घरात सुख येऊ देऊची नाही, समजलंस ना? तिनाच केल्या ना या सगळा. लिंबा मिरचे फिरवून झाली त्यांनी काय होणार नाही म्हटल्यावर तुझ्या सुनेक फितायल्यात. माका सांग वच्छीचा जर त्यांना ऐकलं नसता तर दत्तान ते का किती बाहेर काढल्या नसता? ही सगळी ना त्या मांगरावरच्या भूतांची कृपा असा. आता बघ तू आणखीन घरात काय काय करतात ती. आता उठलंस की तू? तू बाजूक राव छाया. काय चाललंस? नाना
आजपर्यंत मी स्वतः लय आवरले, नात्यान मोठी म्हणान सगळं ऐकतिले, पण आज माझ्या पोराच्या जीवावर उठला. आता मी गप रवायचे नाही. इंदू इंदू अगो छाया अगो अडवती का? नाही ना जाऊन दे ती का. खरा तर तिनं ह्या सगळा आधीच करू खोया होता. आतापर्यंत गपरवली ना म्हणान त्या वच्छेचा फावला. दत्ता नाईक खाली उतरा. बराच वेळ झालाय. लवकर बॉडीची ओळख पटवून बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवावी लागेल. एकंदर परिस्थिती बघता बॉडी सरिता नाईक यांचीच आहे असा अंदाज आहे, पण प्रार्थना करा बॉडी त्यांची नसावी. या हवालदार. तुम्ही हैसर येवा या आत येवा. बसाक नाही इले मी. मग हे काय काम हा काम होय. तसं तुमचं या घराकडे येणं जाणं नसता ना. येवा सासू काय आहे तुझी? आहे येतील तसं तुम्ही बसा. सरिताचा काय कळला काय हो? सगळे सासियाचे गुण घेतलंस हा? मी काय केलंय? सगळा करून सवरून नामा निराळा राणा या साशीकडसूनच शिकलंस काय? सातशेकडे शिकायची येळ नाही इली अजून. मी सगळा शिकून इलोय. म्हणान सगळी ही कटकार असताना साशे वांगडा केलंस? काय कट कारस्थान केल्यान माझ्या सुनेन हा? हो बघतस काय? ह्या बघ इंदुईला त्याची मीठ मोरी नजर काढू होई. जा मीठ मोरी घेऊन ये. बघत काय रवतस? मी चालय थांब घेऊ. बघा बघा नायकांची सून इलिया. अण्णा नायकाची बाई लिहिली माझ्या दारात. हो बा बघ गो बघ असं जोर इलो अंगात. आजपर्यंत तुझो मान ठेवले. वाड्यातून बाहेर पडताना मका काळजी वाटली हो तुझी. तुझा कसा होईत, संसाराचा कसा होईत, काशीचा कसा होईत म्हणान हेंका लपून तुका मदत करीत इले. कित्या नाता जोडलेला हा म्हणान ना. तू काय किंमत ठेवलंस त्या नात्याची? खैला नाता हा खैला नाता. तुझ्या गोवान आमका घरातून बाहेर काढलान तेव्हा दिसला नाही तुका या नाता. तुझ्या गोवान माझ्या लेकावर बंदूक रोखल्यान तेव्हा दिसला नाही तुका या नाता. तुझ्या जिलान माझ्या जिलात हैसर मारत आणल्यान तेव्हा नाही दिसला तुका या नाता. आणि आता आठवला तुका या नाता. आता तुझ्या सुनेचा झाला तेव्हा बरोबर इलस हैसर भांडू. जाब विचारू केले. काय वया तुका? घर वया जागेने वयात देतय. भीक नको आमका. आमचा हक्काचा अनाथ आम्ही हक्कान घेऊ. तू देऊची गरज नाही आमका. मग किती माझ्या घराच्या वाईटावर उठलंस? माझ्या सुनेचा जाग काय झाला ना सगळा तुझ्यामुळेच झाला. ते का फूस लावून हैसर येऊक लावलंस. त्याच्या संसाराचा वाटोळा केलंस. तुझ्यामुळे ते का घर सोडूक लागला. हे सगळा झाला ना त्या सगळ्यात तुझ्यामुळे झाला.
वय आणि तुमच्यामुळे काय झाला हा ता दिसताय ना का दिसूकच नाही तुमका काय ह्या सगळा तुझ्या कर्मामुळे झाला. का तुझ्या गोवाची कर्म लय चांगली असत ना. तुझ्या सुनेचा झाला तसा बरोबर भांडू किलस. हैसर येण्यापेक्षा तुझ्या गोवा विचारायचास ना खय पुरला हा सुनेक ता सांगात खय पुरलेला तुझ्या सुनेक. चेहऱ्यावरून ओळख पटणं अवघड आहे. तरी एकदा बॉडी बघून घ्या. हवालदार, इंदू इलस कित्या गेल्लस तू थंयसर? काय गे अशी रिकाम्या हाताने लस येताना त्या वच्चीच्या डोक्यात धोंडो कित्या घातलंस नाय? कित्या आपण त्यांच्या तोंडाक लागायचा? त्यांच्या तोंडाक लागायचा नाय मग हे त्यांच्या हातून आपण आपल्या डोक्यात धोंडो घालून घेऊया. तू माका हात उचलूक राहू नको. होय तर ह्या घरात सगळ्यांका राग माझ्यावरच काढू घेता. इंदू अगं तू गप किती आहे? काय झालं वच्छीकडे? काय बोलला काय ता? हे ओके काय बघतस? काय बघतस काय? झाला सुनीलसाठी रडा? सापडला काय? नाही ना? मग हे आता त्याचा विचार सोडायचो. 2 दिवस सून म्हणून घरात इलेला असा समजायचा आणि गप रवायचा. तुझ्या पुढसून जन्म केलेला नाही ना मग किती रडतस त्याच्यासाठी? रडाक त्याची आऊस आणि बापूस असा दत्ताक सांग दुसरा बघ लगीन लावून देव. तुका सून होईना घरात सरिता नाही दुसरा कोणतरी कळला? नाहीतरी वरात काढण्यापुरताच होता ना ता. वच्छीच्या दारात बार फोडण्यापुरताच होता ना ता. कायमचा तोंड बंद ठेवले. पण आता तुम्ही माझा तोंड कायमचा बंद केलास ना तरी चलात. पण माका माझ्या प्रश्नाचा उत्तर वया. तुम्हीच मारलास ना सरिता? तुम्हीच मारलास ना माझ्या सुनेक? सांगा सांगा ना. मी मारले असते तर माका दिसला असता.